वेलकम स्टुडंट्स. अगोदरचं जे आपलं लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चरमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट हा जो टॉपिक जो आहे तो टॉपिक आपण त्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यातला पहिला जो पार्ट जो आहे तो पार्ट तुम्ही स्टडी केलेला आहे. त्या पार्टमध्ये तुम्ही काय काय स्टडी केलेलं आहे तर फिजिकल क्वांटिटीज. ओके, फिजिकल क्वांटिटीज अँड क्लासिफिकेशन ऑफ दी फिजिकल क्वांटिटीज. क्लासिफिकेशन ऑफ दी फिजिकल क्वांटिटीजमध्ये काय काय स्टडी केलेलं आहे तर fundamental quantities and derived quantities, then fundamental units and derived units, and examples of the fundamental quantities and examples of the derived quantities. एवढे जे काही पॉईंट जे आहेत ते पॉईंट्स तुम्ही अगोदरच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आता 2 नंबरचा जो पार्ट आहे युनिट्स अँड मेजरमेंट हा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये तुम्हाला काय स्टडी करावं लागणार आहे तर सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजेच काय तर ए सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स इज कॉल्ड अ सिस्टीम ऑफ युनिट्स. ए सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स इज कॉल्ड अ सिस्टीम ऑफ युनिट्स. फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्सचा संच ज्या सिस्टीममध्ये असतो त्या सिस्टीमला काय म्हटलं जातं सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हटलं जातं. ओके, आता हे सिस्टीम ऑफ युनिट्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत, किती प्रकारचे आहेत तर 4 प्रकारच्या. कोणकोणत्या तर CGS, MKS, FES अँड SI. ओके, CGS सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय तर C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम अँड S फॉर सेकंद. ओके, म्हणजे CGS सिस्टीम म्हणजे काय तर ज्या सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये लेंथ जी आहे ती लेंथ सेंटीमीटरमध्ये मोजली जाते, वस्तुमान जे आहे ते ग्रॅममध्ये मोजलं जातं आणि वेळ जो आहे किंवा टाईम जो आहे तो सेकंदमध्ये मोजला जातो. त्याला काय म्हटलं जातं त्या सिस्टीमला CGS सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हटलं जातं. आता 2 नंबरची जी सिस्टीम आहे ती कोणती आहे तर MKS सिस्टीम. M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम, S फॉर सेकंद. म्हणजेच काय मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये ह्या सिस्टीममध्ये लेंथ जी आहे ती लेंथ मीटरमध्ये मोजली जाते किंवा डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स मीटरमध्ये मोजलं जातं. वस्तुमान जे आहे वस्तुमान किंवा ज्याला आपण मास म्हणतो ते किलोग्रॅममध्ये मोजलं जातं आणि वेळ म्हणजे टाईम जो आहे तो टाईम सेकंदमध्ये मोजला जातो. त्याच्यानंतर 3 नंबरची जी सिस्टीम ऑफ युनिट जी आहे ती कोणती आहे तर FPS. म्हणजेच काय F फॉर फूट, P फॉर पाऊंड, S फॉर सेकंद म्हणजे फूट पाऊंड सेकंद सिस्टीम ऑफ युनिट्स. ह्याच्यामध्ये लेंथ किंवा ज्याला डिस्टन्स आपण म्हणतो ते कशामध्ये मोजलं जातं फूटमध्ये मोजलं जातं. वस्तुमान म्हणजेच मास पाऊंडमध्ये मोजलं जातं आणि वेळ जो आहे तो वेळ किंवा टाईम जो आहे तो सेकंदमध्ये मोजला जातो. ओके, त्याच्यानंतर 4 नंबरची जी सिस्टीम आहे ती कोणती आहे SI सिस्टीम नॅशनल. ओके, आता ही जी सिस्टीम आहे ती युनिव्हर्सल ॲक्सेप्टेड सिस्टीम आहे. म्हणजे सर्व जगभरात मान्य केलेली जी सिस्टीम आहे एक किंवा लेंथ मोजण्यासाठी किंवा वेळ मोजण्यासाठी किंवा मास मोजण्यासाठी युनिव्हर्सल ॲक्सेप्टेड जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय म्हटलं जातं सिस्टीम इंटरनॅशनल असं म्हटलं जातं. धिस SI सिस्टीम ऑफ युनिट इज यूज्ड टू एक्सचेंज सायंटिफिक डाटा बिटवीन डिफरंट पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड. म्हणजेच जगभरातील जो काही सायंटिफिक डाटा जो असेल तो जर आपणाला त्याचं एक्सचेंज करायचं असेल किंवा तो जर वेगवेगळ्या रिजनमध्ये किंवा वर्ल्डच्या वेगवेगळ्या भागामध्ये जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच असं सिस्टीम किंवा युनिटची सिस्टीम असायला पाहिजे आणि ती कोणती आहे तर SI सिस्टीम म्हणजेच काय सिस्टीम इंटरनॅशनल. ओके, आता ही जी SI सिस्टीम जी आहे ती जगभरामध्ये स्वीकारली गेलेली अशी SI सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये लेंथ जी आहे ती लेंथ कशामध्ये मोजली जाते तर मीटरमध्ये मोजली जाते किंवा डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय केलं जातं मीटरमध्ये मोजलं जातं. त्याच्यानंतर वस्तुमान म्हणजेच काय मास कशामध्ये मोजलं जातं तर किलोग्रॅममध्ये मोजलं जातं आणि वेळ जी आहे किंवा टाईम जो आहे तो कशामध्ये मोजला जातो
सेकंदमध्ये मोजला जातो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगता येईल देर इज थर्ड टाईप ऑफ युनिट. म्हणजेच काय, तर तुम्ही अगोदर फंडामेंटल युनिट्स बघितलेले आहेत, त्याच्यानंतर डिराइव्ड युनिट्ससुद्धा बघितलेले आहेत. आता तिसरा टाईप जो आहे तो तिसरा टाईप कोणता आहे, तर सप्लिमेंटरी युनिट्स. म्हणजेच बेसिक युनिटच्या बरोबरच कोणती युनिट्स आहेत, तर सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. आणि ही सप्लिमेंटरी युनिट्स किती प्रकारचे आहेत, तर 2 प्रकारचे. एक आहे प्लेन अँगल डी थिटा आणि दुसरा आहे सॉलिड अँगल डी ओमेगा. म्हणजे अँगल मोजण्यासाठी हे सप्लिमेंटरी युनिट जे आहेत ते युनिट्स काय केली जातात, वापरली जातात. आता प्लेन अँगल डी थिटा म्हणजेच काय, हा कसा मोजला जातो, मेजर केला जातो, तर प्लेन अँगल मीन्स इट इज दी रेशो ऑफ, रेशो म्हणजे भागाकार, इट इज दी रेशो ऑफ लेंथ ऑफ ॲन आर्क, लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल टू दी रेडियस ऑफ दी सर्कल ॲज शोन इन फिगर. म्हणजेच काय, प्लेन अँगल. आता हा अँगल जो आहे तो अँगल तुम्हाला काय करायचा आहे, मोजायचा आहे. ह्या ठिकाणी सर्क्युलर आर्क म्हणजे सर्कलचा एक भाग तुम्हाला इथं दिलेला आहे, तो किती आहे, ds. म्हणजे बी पासून ए पर्यंतचं सर्क्युलर पार्टवरचा किंवा सर्कम्फरन्सवरचं जे काही डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला म्हटलं जातं सर्क्युलर आर्क असं म्हटलं जातं. आता हा आर्क जो आहे तो किती आहे, तर ds आहे. म्हणजे सर्क्युलर डिस्टन्स जे आहे ते किती आहे, ds आहे. आणि त्या सर्क्युलर डिस्टन्स कव्हर करत असताना जो काही सेंटरला जो काही अँगल कव्हर झाला तो अँगल किती आहे, डी थिटा. ओके, तर हा डी थिटा म्हणजेच काय, तर प्लेन अँगल. हा डी थिटा कसा मेजर केला जातो किंवा कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर डी थिटा इक्वल टू सर्क्युलर आर्क. म्हणजे डी थिटा एवढा अँगल कव्हर करत असताना सर्कम्फरन्सवरती किती डिस्टन्स कव्हर झालं, तर ds. म्हणजे डी थिटा इक्वल टू ds डिव्हायडेड बाय स्मॉल आर. आर म्हणजेच काय, रेडियस ऑफ दॅट आर्क किंवा रेडियस ऑफ दॅट सर्कल. ते जे काही सर्कल आहे किंवा तो जे काही सर्क्युलर आर्क जो आहे त्या आर्कची जी रेडियस असेल ती रेडियस किती असणार आहे, आर असणार आहे. म्हणजे डी थिटा इक्वल टू ds डिव्हायडेड बाय आर. हा जो डी थिटा जो अँगल जो आहे तो अँगल म्हणजे कोणता अँगल, तर इट इज दी अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट दी सेंटर ऑफ दी सर्कल. हा जो अँगल आहे डी थिटा म्हणजे कोणता अँगल, तर इट इज दी अँगल सबटेंडेड बाय दी आर्क ॲट दी सेंटर ऑफ दी सर्कल अँड इट इज मेजर्ड इन रेडियन. हा जो अँगल आहे तो अँगल कशामध्ये मोजला जातो, तर रेडियनमध्ये मोजला जातो. ओके, म्हणजेच काय येणार, डी थिटा इक्वल टू ds डिव्हायडेड बाय आर. ओके, दिस इज दी डेफिनेशन ऑफ दी प्लेन अँगल. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहता येईल. देन वी सी सॉलिड अँगल. सॉलिड अँगल इज डिनोटेड बाय दी नोटेशन डी ओमेगा. म्हणजे सॉलिड अँगल हा डी ओमेगानी डिनोट केला जातो. आता डी ओमेगा म्हणजेच काय, तर सपोज आपण एक स्पियर घेतला म्हणजे बॉल घेतला, आपण बॉल शेप घेतला किंवा बॉल घेतला, बॉलला आकार जो आहे असतो तो कोणता आकार असतो, तर स्पेरिकल आकार. बॉल शेप्ड जो आकार आहे तो कोणता असतो, स्पेरिकल. आणि त्या स्पियरचा एक जर भाग जर घेतला तर त्या भागाने त्या बॉलच्या सेंटरला जो काही अँगल तयार केला असेल त्या बॉलचा जो काही भाग घेतला तो भाग कसा येणार आहे, स्पेरिकल येईल, वक्राकार येणार आहे. आणि त्या वक्राकार भागाला काहीतरी सरफेस असणार आहे. ओके, जर आपण बॉलचा एक जर भाग जर घेतला तर त्या भागाला काय असणार आहे, सरफेस असणार आहे. आणि त्या सरफेसनी त्या बॉलच्या सेंटरला जो काही अँगल कव्हर केला असेल किंवा जो काही अँगल तयार केला असेल त्या अँगलला काय म्हणणार आहात तुम्ही, तर सॉलिड अँगल असं तुम्हाला म्हणता येईल. आणि तो सॉलिड अँगल कशाने दर्शवला जातो किंवा कशाने डिनोट केला जातो, तर डी ओमेगानी डिनोट केला जातो. ओके, सॉलिड अँगल म्हणजेच काय, तर इट इज दी रेशो ऑफ, हा भागाकार आहे. कशाचा भागाकार आहे, रेशो ऑफ दी एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ अ सरफेस ऑफ स्पियर टू दी स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ दी स्पियर ॲज शोन इन फिगर. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला मीनिंग पाहता येईल ह्या ठिकाणी. आता इथं काय दिसतंय तुम्हाला, तर ह्या डायग्रॅममध्ये डी ए हा काय आहे, तर एरिया आहे. कशाचा एरिया आहे, तर
स्पिअरचा एरिया आहे, म्हणजे आपण बॉलचा जो एक भाग घेतला त्या भागाचा एरिया आपण जर कॅल्क्युलेट केला तर तो एरिया किती येणार आहे, तर DA एवढा एरिया येईल. आणि ह्या DA एवढ्या एरियाने, टोटल एरियाने त्या स्पिअरच्या सेंटरला जो काही अँगल कवर केला असेल त्याला काय म्हटलं जातं, D ओमेगा. आता आपण त्या स्पिअरचा जर भाग घेतला तर त्या भागाचे जे काही 4 कोपरे असणार आहे, 4 कॉर्नर्स जे असतील, त्या 4 कॉर्नर्सवरून जर तुम्ही सेंटरला अशा प्रकारच्या जर लाईन ड्रॉ जर केल्या किंवा रेषा जर ओढल्या किंवा रेषा जर काढल्या तर अशा प्रकारे तुम्हाला डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम मिळेल. आणि ह्या 4 रेषांच्या मध्ये त्या सेंटरला, स्पिअरच्या सेंटरला जो काही अँगल असेल त्याला काय म्हणणार आहात तुम्ही, D ओमेगा असं म्हणणार आहात. ओके. आणि त्या स्पिअरचा, त्या स्पेरिकल सरफेसचं सेंटरपासून जे काही अंतर असेल त्याला काय म्हटलं जातं, रेडियस ऑफ दॅट स्पेरिकलतील सॉलिड अँगल. म्हणजेच काय, सॉलिड अँगल इज दी रेशिओ ऑफ दी एरिया, भागाकार, कशाचा भागाकार, दी एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ, पोर्शन म्हणजे भाग, कशाचा भाग आहे, ऑफ सरफेस ऑफ स्पिअर. हा स्पिअरचा जो काही सरफेस आहे, हा सरफेस जो आहे त्या सरफेसचा जो काही एरिया असेल तो एरिया म्हणजेच DA कशाशी भागाकार घेतलेला आहे, तर टू दी स्क्वेअर ऑफ दी रेडियस ऑफ दी स्पिअर. ह्या स्पिअरच्या रेडियसचा जो काही स्क्वेअर असेल म्हणजे वर्ग असेल त्या वर्गाशी काय घेणार आहात तुम्ही, त्याचा भागाकार घेणार आहात. आता सपोज तुम्ही हा फक्त एवढा एकच पोर्शन घेतला नाही, पूर्ण जर स्पिअर घेतला, पूर्ण जर बॉल जर घेतला तर त्या बॉलचा स्पिअर किती येईल, त्या बॉलचा स्पेरिकल सरफेस जो आहे त्याचा एरिया किती येणार आहे, टोटल एरिया. तर टोटल एरिया किती येणार आहे, 4πr². तुम्हाला माहीत आहे स्पेरिकल सरफेसचा एरिया जो आहे तो एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो, तर 4πr² फॉर्म्युला वापरला जातो. आता इथं R म्हणजेच काय आहे, तर रेडियस ऑफ दॅट स्पिअर, त्या स्पिअरची ती काय असणार आहे, रेडियस असेल. ओके. म्हणजेच D ओमेगा इक्वल टू टोटल जर आपण स्पिअर घेतला तर DA म्हणजेच काय येणार आहे, तर 4πr² येईल, डिवायडेड बाय किती येणार आहे, r² येईल. ह्या ठिकाणी r² कॅन्सल होईल, म्हणजे D ओमेगा इक्वल टू काय येणार आहे, 4π. तर काय येणार आहे पुढं, स्टे रेडियन्स. स्टे रेडियन्स म्हणजेच काय, इट इज दी युनिट ऑफ दी D ओमेगा. म्हणजे सॉलिड अँगल मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं, तर स्टे रेडियन्स हे एकक वापरलं जातं. जसं प्लेन अँगल मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं, तर रेडियन हे एकक वापरलं जातं. आणि सॉलिड अँगल मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं, स्टे रेडियन एकक जे आहे ते एकक वापरलं जातं. दिस इज दी सॉलिड अँगल सबटेंडेड बाय दी एंटायर स्पिअर ॲट इट्स सेंटर. म्हणजे एंटायर स्पिअरनी सेंटरला जो काही सॉलिड अँगल तयार केला असेल तो किती येणार आहे, 4π स्टे रेडियन येईल. ओके. and it is measured in stay radian and it is denoted by the notation SR. okay. then we यानंतर आपण हे जे 2 फॉर्म्युले जे बघितलेले आहेत त्या फॉर्म्युल्यावरती डिपेंडंट असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी 1 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कोणतं आहे, तर व्हॉट इज दी सॉलिड अँगल सबटेंडेड बाय दी मून ॲट एनी पॉईंट ऑफ दी अर्थ. म्हणजेच काय, तर तुम्हाला सॉलिड अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे सबटेंडेड बाय दी मून, म्हणजे मूननी तयार केलेला किंवा मूननी सबटेंड केलेला. कुठं, तर ऑन दी अर्थ सरफेस. गिव्हन दी डायमीटर ऑफ दी मून, मूनचा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 3474 किलोमीटर अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ. आणि मूनचं अर्थपासूनचं जे अंतर असेल ते किती दिलेलं आहे, तर 3.84 × 10⁸ मीटर. ओके. तर सॉलिड अँगल म्हणजेच काय, तर D ओमेगा थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युलासुद्धा तुम्ही स्टडी केलेला आहे. तर डायग्रॅमच्या सहाय्यानं तुम्हाला थोडक्यात अशा प्रकारे सांगता येईल. सपोज धिस इज दी मून, हा मून आहे
आणि हा काय आहे तर अर्थ सरफेस आहे. ह्या अर्थ सरफेसपासून हा जो मून आहे तो मून बघितल्यानंतर कसा दिसेल तर डिस्क सारखा दिसेल. ओके, म्हणजे प्लेट सर्क्युलर आकाराची जी डिस्क असेल त्या डिस्कप्रमाणे हा मून जो आहे तो मून तुम्हाला दिसणार आहे. तर ह्या मूननी अर्थच्या सरफेसवरती कोणत्याही एका पॉईंटच्या ठिकाणी सॉलिड अँगल किती तयार केला असेल, किती सबटेन केला असेल तर तो डी ओमेगा. ओके, आता हा जो मून जो आहे त्या मूनचा डायमीटर किती आहे तर डायमीटर ऑफ दी मून इज 3474 किलोमीटर एवढा डायमीटर दिलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला रेडियस जे आहे ते रेडियस कॅल्क्युलेट करता येईल. आणि ह्या मूनचं अर्थपासूनचं अंतर किती दिलेलं आहे तर डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ आहे 3.84 × 10⁸ मीटर. ओके, ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. तर मूननी अर्थ सरफेसवरती जो काही सॉलिड अँगल सस्टेन केला असेल तो सॉलिड अँगल तुम्हाला काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्याच्यासाठी परत एकदा तुम्हाला एक्झाम्पलच्या ठिकाणी जाता येईल. व्हॉट इज दी सॉलिड अँगल सबटेंडेड बाय दी मून ॲट एनी पॉईंट ऑफ दी अर्थ, अर्थच्या कोणत्याही पॉईंटच्या ठिकाणी. गिव्हन दी डायमीटर ऑफ दी मून इज 3474 किलोमीटर अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ 3.84 × 10⁸ मीटर. ओके, आता जे काही दिलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहून घेता येईल. गिव्हन डायमीटर ऑफ मून, मूनचा डायमीटर म्हणजे व्यास ज्याला म्हटलं जातं तो डायमीटर तुम्हाला दिलेला आहे तो किती आहे तर 3474 किलोमीटर. ओके, हा आपण काय करायचं आहे तर मीटरमध्ये लिहावा लागेल कारण किलोमीटरमध्ये तुम्हाला कोणतंही डिस्टन्स हे घेऊन चालत नाही तर ते मीटरमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे किती येणार आहे तर 3474 × 10⁻³ मीटर येणार आहे. कारण 1 किलोमीटर इक्वल टू किती येतात तर 10⁻³ मीटर येतात. ओके, त्याच्यानंतर रेडियस ऑफ मून आर इक्वल टू, मूनची रेडियस किती दिलेली आहे किंवा किती येणार आहे तर हा जो काही डायमीटर जो आहे त्या डायमीटरला जर दोन्ही जर भागलं किंवा दोन्ही जर डिव्हाइड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे रेडियस मिळेल म्हणजे त्रिज्या मिळेल. ओके, म्हणजे ही जी काही मीटरमध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे त्याला काय करणार आहात तुम्ही दोन्ही भागणार आहात. किती व्हॅल्यू तुम्हाला मिळेल मीटरमध्ये तर 1737 × 10⁻³ मीटर मिळणार आहे. दोन्ही डिवाइड केल्यानंतर आपल्याला रेडियस अशा प्रकारे मिळाली आहे. आता डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून किती आहे तर तुम्हाला दिलेलं आहे 3.84 × 10⁸ मीटर. म्हणजे आपण रेडियस जी आहे ती रेडियस मीटरमध्ये कन्व्हर्ट करून घेतली आणि डिस्टन्स जे आहे ती डिस्टन्स अगोदरच तुम्हाला मीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे दोन्हीही डिस्टन्स तुम्ही कशामध्ये कन्व्हर्ट करून घेतली तर एकाच युनिटमध्ये कन्व्हर्ट करून घेतली. मीटरमध्ये ती एकक जी आहे ते किंवा व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यू तुम्ही कन्व्हर्ट करून घेतलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे सॉलिड अँगल सबटेंडेड बाय दी मून ॲट दी अर्थ. कोणता आहे फॉर्म्युला डी ओमेगा इक्वल टू एरिया ऑफ दी डिस्क ऑफ दी मून. एरिया ऑफ दी डिस्क ऑफ दी मून, मूनची जी डिस्क असेल किंवा सर्क्युलर आकाराचा जो मून आहे त्या मूनचा एरिया किती येणार आहे तो एरिया डिव्हायडेड बाय मून अर्थ डिस्टन्स स्क्वेअर. आपण हा फॉर्म्युला पाठीमागच्या इमेजमध्ये किंवा पाठीमागची जी काही PPT तुम्हाला दाखवलेली आहे त्या PPTमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला बघितलेला आहे. आता एरिया ऑफ दी डिस्क ऑफ दी मून किती येणार आहे तुम्हाला माहीत आहे. सर्क्युलर आकाराची जर डिस्क असेल, आता मून आपणाला इथून कसा दिसणार आहे तर डिस्कप्रमाणे दिसणार आहे आणि त्या सर्क्युलर आकाराची जी डिस्क जी आहे ती त्या डिस्कचा जो एरिया जो आहे तो एरिया कसा कॅल्क्युलेट केला जातो, कोणत्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केला जातो तर πr² कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे डी ओमेगा इक्वल टू काय येणार आहे πr² डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर येणार आहे. ओके, मग आता या ठिकाणी पाय इंटू r² म्हणजे रेडियसचा वर्ग. रेडियस किती आहे तर 1737 × 10⁻³ म्हणजे 1737 × 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे म्हणजे πr² डिव्हायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे मून आणि अर्थमधलं अंतर जे आहे त्या अंतराचा वर्ग येणार आहे आणि ते डिस्टन्स किती दिलेलं आहे तुम्हाला तर 3.84 × 10⁸ ब्रॅकेट स्क्वेअर येईल. ओके,
आता ह्या ठिकाणी जर आपण भागाकार जर घेतला, पायची व्हॅल्यू किती येणार आहे तर 3.14 म्हणजे 3.14. 3.14 ह्या ठिकाणी व्हॅल्यू घातली. 1737 इंटू 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. 3.84 इंटू 10⁸ ब्रॅकेट स्क्वेअर येईल. म्हणजेच काय करणार आहात तुम्ही तर 10⁻³ स्क्वेअर जर केला तर तो किती येणार आहे 10⁻6 येईल. 1737चा जर स्क्वेअर केला तर त्याची एक तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल इंटू 3.14 म्हणजे 3.14 येणार आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 3.84चा स्क्वेअर करा. ती जी व्हॅल्यू जी आहे तुम्हाला डायरेक्ट स्क्वेअर्स काय करता येतात, लॉग टेबलचं जे पुस्तक आहे त्या लॉग टेबलच्या पुस्तकामध्ये किंवा डायरेक्ट जर स्क्वेअर केला 3.84चा तर तुम्हाला ह्या ठिकाणी 3.84चा स्क्वेअर बघता येईल. 10⁸ जो स्क्वेअर आहे तो किती येणार आहे तर 8चा जो स्क्वेअर आहे म्हणजे 8ला 2ने मल्टिप्लाय केलं तर ती किती येणार आहे 16 येईल. म्हणजे किती येईल 10⁻16 येणार आहे. हे जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही करून बघितलं तर ते कॅल्क्युलेशन फायनल किती मिळणार आहे तर 2.045 इंटू 10⁻⁻5 स्टेरेडियन्स. ओके, कारण डी ओमेगा किंवा सॉलिड अँगल जो आहे त्या सॉलिड अँगलचं एकक जे आहे ते एकक कोणतं असतं स्टेरेडियन्स. म्हणजेच तुम्हाला डी ओमेगाची किंवा सॉलिड अँगल सबटेंडेड बाय दी मून ॲट एनी पॉईंट ऑफ दी अर्थ किती मिळणार आहे तर 2.045 इंटू 10⁻⁻5 स्टेरेडियन्स. ओके, अशा प्रकारे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सोडवता येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण इमेज जी आहे ती इमेज पाहणार आहात. तुम्ही कोणती इमेज आहे तर रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. आता रेडियन आणि डिग्री म्हणजेच काय तर रेडियन इज दी युनिट ऑफ अँगल ॲज वेल ॲज डिग्री इज ऑल्सो युनिट ऑफ दी अँगल. म्हणजे अँगल जो आहे तो अँगल मोजण्यासाठी कोणती युनिट वापरली जातात, कोणती एककं वापरली जातात तर रेडियन अँड डिग्री. ओके, आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तर हे काय आहे तर एक सर्कल आहे आणि हे जे सर्कल आहे त्या सर्कलनी सपोज सर्कलचा हा सेंटर असेल आणि ह्या सेंटरच्या ह्या ठिकाणी जो अँगल जो आहे म्हणजे सेंटरला जो काही अँगल जो आहे तो किती असणार आहे 0 असणार आहे. आणि हा जो पार्टिकल जो आहे सपोज इथं एखादा तुम्ही पार्टिकल किंवा छोटासा एखादा पार्टिकल घेतला तर हा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल ह्या सर्क्युलर आर्कवरती अशा प्रकारे काय होणार आहे पुढं सरकत जाईल. ओके, ज्यावेळेस ह्या ठिकाणी तो या पोझिशनला किंवा ह्या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेस त्या पार्टिकलनी सेंटरशी किती अँगल कवर केलेला आहे किंवा किती अँगल सबटेन केलेला आहे, किती अँगल तयार केलेला आहे तर तो किती येणार आहे डिग्रीमध्ये तर 90 डिग्री एवढा येणार आहे. आणि रेडियनमध्ये किती येणार आहे तर π/2 रेडियन. म्हणजे एखादा पार्टिकल ज्यावेळेस इथून इथंपर्यंत जाणार आहे त्यावेळेस त्या पार्टिकलनी किती अँगल कवर केलेला असतो तर डिग्रीमध्ये 90 डिग्री एवढा अँगल कवर केला असेल आणि रेडियनमध्ये किती अँगल कवर केला असेल तर π/2 एवढा अँगल कवर केला असेल. ओके, ज्यावेळेस हा पार्टिकल पुन्हा परत पुढे सरकून ह्या पोझिशनला येईल त्यावेळेस तो जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलनी डिग्रीमध्ये किती अँगल कवर केलेला असतो किंवा किती अँगल तयार केलेला असतो तर 180 डिग्री आणि रेडियनमध्ये किती अँगल तयार केलेला असतो तर π रेडियन. ओके, ह्या पोझिशनला इथून इथं ज्यावेळेस तो पार्टिकल ज्यावेळेस सर्क्युलर तर पार्टिकल जो आहे तो पार्टिकल अलॉंग दी सर्कम्फरन्स म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून पुढं सरकत जाऊन ज्यावेळेस ह्या पोझिशनवरती पोहोचेल त्यावेळेस ह्या जागेवरती पोहोचेल त्यावेळेस त्या पार्टिकलनी डिग्रीमध्ये किती अँगल कवर केलेला असतो तर 270 डिग्री आणि रेडियनमध्ये किती अँगल तयार केलेला असतो तर 3π/2. ओके, आणि ज्यावेळेस पार्टिकल परत आहे त्या पोझिशनला म्हणजे सुरुवातीच्या ज्यावेळेस पोझिशनला येईल सुरुवातीच्या ज्यावेळेस जागेवरती येईल त्यावेळेस पार्टिकलनी एक सर्कम्फरन्स असेल किंवा एक पूर्ण रोटेशन जे आहे ते रोटेशन पूर्ण केलं असेल अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल. ओके, म्हणजेच सर्कलच्या त्या किंवा सर्कम्फरन्सच्या एका जागेवरून सुरुवात होऊन परत त्याच जागेवरती आल्यानंतर त्या पार्टिकलकडून किती अँगल कव्हर केला असेल तर डिग्रीमध्ये तो अँगल किती येणार आहे 360 डिग्री आणि रेडियनमध्ये किती येणार आहे तर 2π रेडियन. ओके, प्रकारे पाहता येईल रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. ओके, म्हणजेच काय तर π रेडियन इक्वल टू तुम्हाला काय लिहिता येईल π c
वरती हेडवरती किंवा डोक्यावरती काय लिहिलं जातं, सी. हे काय आहे, रेडियनचं युनिट लिहिण्याचं किंवा रेडियनचं एकक लिहिण्यासाठी तो काय वापरला जातो, सिम्बॉल वापरला जातो, म्हणजेच पाय इन रेडियन. ओके, पाय इन रेडियन्स इक्वल टू 180 डिग्री. मग 1 रेडियन इक्वल टू किती येणार आहे, तर 180 डिवायडेड बाय पाय. आणि पायची व्हॅल्यू किती असते, तर 3.1415. म्हणजे पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. आपण पाठीमागच्या इमेजमध्ये ते पाहिलेलं आहे, तुम्हाला इथं सांगता येईल, ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. पाय रेडियन म्हणजे किती, तर 180 डिग्री. ओके, आपण तेच रिलेशन तुम्ही या ठिकाणी स्टडी करणार आहात. म्हणजेच काय येईल, तर पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. मग 1 रेडियन इक्वल टू किती येणार आहे, तर 1 रेडियन इक्वल टू हा पाय जो आहे तो पाय इकडे डिवाइड होईल, म्हणजे 180 डिवायडेड बाय पाय. 180 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू किती असते, तर 3.1415. ओके, ह्याचा जर भागाकार जर घेतला तर तो किती येणार आहे, 57.297 डिग्री. म्हणजे 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय पाय म्हणजेच किती येणार आहे, तर 57.297 डिग्री. ओके, सिमिलरली 1 डिग्री इक्वल टू 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन. तसं 1 डिग्री इक्वल टू काय येईल, तर पाय डिवायडेड बाय 180 रेडियन येणार आहे. पायची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे 3.1415 डिवायडेड बाय 180 येईल, म्हणजेच किती येणार आहे, तर 1.745 इंटू 10⁻⁻² रेडियन. हे जर कॅल्क्युलेशन जर केलं तर तुमच्या ते लक्षात येईल. त्याच्यानंतर 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स येतात, तर 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स. आणि ते कसं लिहिलं जातं, तर 60 आणि त्याच्या डोक्यावरती मिनिटचं साईन जे आहे ते साईन अशा प्रकारे लिहिलं जातं. ओके, 1 मिनिट इक्वल टू रेडियनमध्ये किती येणार आहे, तर 2.99 इंटू 10⁻⁴ रेडियन. ओके, 1 मिनिट इक्वल टू 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. अँड 1 मिनिट इक्वल टू किती सेकंद देतात, तर 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद. आणि हे निशाणी किंवा हे असा जो सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल काय केला जातो, वापरला जातो सेकंदसाठी, 60 सेकंद. देअरफॉर 1 सेकंद रेडियनमध्ये किती येणार आहेत, तर 4.847 इंटू 10⁻⁶ रेडियन. ओके, दिस इज दी रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री और डिग्री अँड रेडियन. Also minute and radian and second and radian. ओके, हे जे रिलेशन जे आहे ते रिलेशन तुम्हाला, हे जे कॉन्स्टंट जे आहे ते कॉन्स्टंट काय करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील, की जेणेकरून तुम्हाला जर एक्झाम्पल जर विचारलं तर त्याच्यावरती तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. ओके, या ठिकाणी आपण काय करूया, थांबूया.